रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत साईचा वाढदिवस असतो म्हणून संस्थेतील काही मुलं तिथे आलेली असतात आणि साईला सरप्राईज देत असतात। खरं तर त्यांनी रात्रीच साईला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं म्हणून भूताचा गेटअप करून ती लोक साईला घाबरवायला आलेली असतात। परंतु साई तितकाच हुशार असतो। साईला माहिती असतं की ती शाळेतली मुलं आहेत म्हणून साई मुद्दामून घाबरायचं नाटक करतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर लावलेलं मास्क एक एक करून बाजूला करतो। त्यावर सगळीच मुलं साईकडे बघून हसू लागतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात। त्यावर साई म्हणतो की हो मला माहिती आहे तुम्हीच असणार ते। त्यानंतर तिथे मुलांना रमा सांगू लागते की जा तुम्ही फ्रेश व्हा, कपडे बदलून घ्या आणि ती नंतर साईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते। त्यावर साईला सुद्धा खूप जास्त आनंद होतो की हे सगळं काही त्याच्या लक्षात आहे याचाच जास्त आनंद झालेला असतो। कारण त्याला वाटत असतं की रमाला काही वाढदिवस लक्षात राहणार नाही, पण रमाने वाढदिवस अचूक लक्षात ठेवलेला असतो आणि त्यामुळेच हा आनंद झालेला असतो। दुसरीकडे आता साई विचार करतो की चला एकतर रमाच्या लक्षात आहे यातच खूप काही आलं। तर त्यानंतर आता रमा आणि त्याचसोबत इथे असणारा साई आता वाढदिवसाची तयारी करण्यासाठी बाहेर जातात। कारण तसंच जंगी सेलिब्रेशन जे आहे ते करायचं ठरवलेलं असतं। त्याच वेळेला साई जो आहे तो आता रमाला म्हणत असतो की मला वाटलं होतं तुम्हाला माहीत नसेल माझा वाढदिवस। रमा म्हणते की असं कसं विसरता येईल। दुसरीकडे अक्षय जो आहे तो टेन्शनमध्ये असतो। अक्षय टेन्शनमध्ये असताना त्याला समजवायचं काम जे आहे ते इरावती करत असते। इरावती म्हणत असते की काय झालं आहे अक्षय तुला, असं का करतोयस तू। तर अक्षय म्हणतो की मला ना जे योग्य वाटतं ना ते मी आरोहीसाठी करणार आहे। त्यावर मात्र आता जी इरावती असते ती म्हणत असते की मला असं वाटतं ना की तू लवकरात लवकर ना दुसरं लग्न करावं, कारण आरोहीला एका आईची गरज आहे आणि जेव्हा तू लग्न करशील ना दुसरं त्यामध्ये तिला आईसुद्धा मिळेल आणि तिला जे हवंय ते सुद्धा तिला साध्य करता येईल आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तू लवकरात लवकर दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा। रमाचं तुझ्या आयुष्यातून निघून गेली आहे तर मग या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून का राहिला आहे, सगळं विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर तुझ्या आयुष्याची। परंतु आता अक्षय जो आहे तो म्हणत असतो की नाही आरोहीसाठी मी आहे आणि माझ्यासाठी आरोही। मला असं वाटत नाही की मी दुसरं लग्न करायला हवं, माझ्यासाठी माझी आरोहीच माझ्यासाठी सगळं काही आहे असं देखील आता तो म्हणत असतो। अण्णासाहेबांनी वाढदिवसाची जय्यत तयारी केलेली असते, अजूनही केक आलेला नसतो म्हणूनच अण्णासाहेब म्हणत असतात की वाढदिवसासाठी असणारा उत्सव मूर्ती तर आलेला आहे पण आता वाढदिवसाचा केक तरी राहिला कुठे। तेवढ्यातच एक माणूस तिथे केक घेऊन आलेला असतो आणि तो केकसुद्धा अक्षयनेच बनवलेला असतो। आता केकसुद्धा येतो, लहान मुलंसुद्धा तिथे आलेली असतात आणि साई आणि रमासुद्धा तयार असतात। तर आता साई म्हणतो की एवढं सगळं तुम्ही लोकांनी माझ्यासाठी केलं आहे, मला ना खरंच आश्चर्य वाटतंय। तर त्यावर अण्णासाहेब देखील म्हणतात अरे साहेब तुझा बड्डे आहे तर करणार नाही का आम्ही एवढं सगळं, मग तुझ्यासाठीच आम्ही हे सगळं केलेलं आहे, खुश राहा। बघ आज तुझा वाढदिवस आहे आणि तुला सगळ्यांनी सरप्राईज द्यायचं ठरवले, मग बघ तुला हे सरप्राईज आवडते का। आणि असं बोलून आता सगळ्यात आनंद झालेला असतो आणि सगळीजण आता साईकडे पाहत असतात आणि आता वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा साईला देत असतात। तर दुसरीकडे साई जो आहे तो सगळ्यांकडे पाहत असतो आणि म्हणत असतो की खरंच हे किती भारी झालंय ना, म्हणजे मला किती सुंदरसं सरप्राईज मिळालेलं आहे ह्यांच्यामुळे आणि त्यामुळेच आता तो खूप जास्त असा खुश असतो। आणि त्याच वेळेला आता सगळीजण आता म्हणत असतात की चला आता हा केक तर कापायलाच हवा, खूप जास्त झालंय आणि मुलं तर आतुरतेने वाट बघत असतात की कधी एकदा साई हा वाढदिवसाचा केक कापतोय ते। तर दुसरीकडे मात्र मुलं जी आहे ती खूप जास्त उत्सुक असतात। तर आता केक कटिंग होतं तर साईला केक कट करायला सांगितला जातो। साई केक कट करतो तेव्हा मुलं रमा सगळीजण खुश असतात। आता जेव्हा साई केक कट करतो तेव्हा मात्र आता केक कट करून झाल्यानंतर इकडे जी रमा असते ती खरं तर हसत असते। त्यानंतर रमा जी आहे ती साईला केक भरवत असते। साईसुद्धा तो केक खातो कारण साईचा वाढदिवस असतो। त्यानंतर साई अण्णासाहेबांना सुद्धा केक भरवतो आणि अण्णासाहेबांना केक भरवून झाल्यानंतर साई रमाला केक भरवायला जातो तर रमा त्याच्याकडनं तो केक खात नाही, कारण रमाने जेव्हापासनं आपल्या सगळ्या कुटुंबांना सोडलेलं असतं तेव्हापासनं तिने गोड जे खाणं आहे ते वर्ज्य केलेलं असतं आणि म्हणूनच ती आता ते गोड काही खात नसते। आणि नंतरच आता ती गोड खात नसते म्हणूनच आता
ती स्वतःहून साईला भरवते. त्यानंतर हा वाढदिवसाचा केकही खूप छान झाला आहे असं देखील सगळीच मुलं आणि साईसुद्धा म्हणत असतात. तर नक्कीच हा केक त्यानेच केला आहे. तर मुलं देखील म्हणतात की हो, जे नवीन काका आले आहेत ना त्यांच्याकडनंच आम्ही हा केक बनवून घेतला आहे. तर दुसरीकडे मात्र साई नाराज झालेला असतो, का तर रमाने केक खाल्लेला नाही आहे. त्यावर अण्णासाहेब त्याला समजावतात आणि म्हणतात की मला खात्री आहे की एकदा का तुझं आणि तिचं लग्न झालं ना की नक्कीच ती सुद्धा आतुरतेने तो केक खाईल. आणि तू बघ, मला एवढं पूर्ण खात्री आहे की तुमचा दोघांचाही संसार सुखाचा होईल आणि तू तिला खुश ठेवशील. तर साई म्हणतो की हो, मी तिला कधीही दुःखात ठेवणार नाही, मी नेहमीच तिला खुश ठेवेन, हे माझा तुम्हाला शब्द आहे असं देखील तो आता म्हणू लागतो. दुसरीकडे मात्र आता जी ती असते ती सुद्धा किचनमध्ये गेलेली असते आणि जेव्हा आरोही किचनमध्ये जाते ना तेव्हा घरात कोणी नाही हे बघते आणि हळूच ती किचनमध्ये जाऊन ना आता खायला सुरुवात करते, ती म्हणजे कॅडबरी. आता जेव्हा ती कॅडबरी खात असते तेव्हा मात्र हळूच ती खात असते आणि तेवढ्यातच तिथे अक्षय येतो. अक्षय म्हणतो की कोण आहे आणि काय चोरून खात आहे. त्याबरोबर आता आरोही जी कॅडबरी खात असते ना ती लपवून ठेवते. जेव्हा आरोही ती कॅडबरी लपवून ठेवते ना तेव्हा मात्र अक्षय बघतो. अक्षय म्हणतो की तुला मी किती वेळा सांगितले एवढं गोड खायचं नाही. त्यावर आरोही म्हणते पण मला हवं आहे ना, मला गोड खूप आवडतं, मी केलेले चॉकलेट्स खा असं अक्षय म्हणतो. तर अक्षयने जे आहे ते शुगर फ्री चॉकलेट्स केलेले असतात पण ते काही आता त्या आरोहीला नको असतात. आरोहीला हेच गोडवाले चॉकलेट्स जे आहेत ते हवे असतात आणि म्हणूनच ती म्हणते की नाही नाही, मला नको आहेत हे चॉकलेट्स. आणि असं बोलून ती आता त्याला समजवायचा प्रयत्न करते. पण आता अक्षय जो आहे तो अक्षरशः आहार मानतो, कारण काही झालं तरीसुद्धा ती ऐकायला तयार नसते. तिला ते गोडच चॉकलेट जे आहे ते खायचं असतं. मग अक्षयसुद्धा तिला परवानगी देतो. तर इथे मात्र आता तिच्या लक्षात येतं की आपली आई असली असती तर आपल्याला काहीच बोलली नसती, आपल्याला आपली आई हवी होती असं देखील ती त्याला म्हणून दाखवते. त्यावर आता तो तिला म्हणतो की तुला मी किती वेळा सांगितले की आई आता नाही आहे, आई स्टार झाली आहे, तरीसुद्धा तू तोच विषय का काढतेस. आणि असं बोलून तो तिच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी विसरवायचा प्रयत्न करत असतो. पण आरोही काही त्या गोष्टी विसरत नसते. आरोहीच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त आईचेच विचार फिरत असतात, कारण तिच्यासाठी तिची आई खूप जास्त महत्त्वाची असते. तिने आईला जन्म झाल्यापासून एकदाही पाहिलेलं नसतं, त्यामुळे तिला उत्सुकता असते तिची आई कशी दिसत असेल, काय असेल याची. म्हणूनच ती प्रत्येक पावलापावलावर अक्षयला ब्लॅकमेल करत असते. पण त्याचा उपयोग काहीच होत नसतो, कारण अक्षय जो आहे तो रमापर्यंत तिला पोचूच देत नसतो. त्यानंतर तो तिला चॉकलेट खाऊ देतो, म्हणतो ही आता एकदाच, पण नंतर तुला शुगर फ्री चॉकलेट्सच खावे लागतील असं देखील तो तिला म्हणतो. आणि त्यानंतर आता ती सुद्धा अक्षयला नाराज वाटू नये म्हणून ती शुगर फ्री चॉकलेट खायला तयार होते. दुसरीकडे सकाळी आता सगळीच तयारी झालेली असते आणि त्याच वेळेला आता जेव्हा सगळी तयारी होते ना तेव्हा मात्र रमा म्हणत असते की काल केकसुद्धा खूप सुंदर झाला होता आणि मुलंसुद्धा आता कॅन्टीनमधलं जेवण आवडीने खायला लागलेली आहे. तर जेव्हापासनं हे नवीन आलेले आहेत ना तेव्हापासनं तर आता खरं तर त्यांच्या हाताला खरंच खूप छान चव आहे म्हणून मुलं इतकं छान आतुरतेने खात आहेत. तर दुसरीकडे मात्र रमा जी असते ती आता अण्णासाहेबांना म्हणू लागते की मला असं वाटतं ना की मुलं एवढं सगळं खात तर आपण 15 ऑगस्टला जो कार्यक्रम ठेवला आहे तेव्हासुद्धा त्यांनाच जर जेवण अरेंज करायला सांगितलं तर आपण जे आहे ना ते एक काम करूया, हे सगळं तसंच करूया, उलट त्यांना वाटल्यास जे काही पैसे आहेत ना ते वेगळे आपण देऊया असं देखील आता रमा जी आहे ती सांगू लागते. त्यावर अण्णासाहेब म्हणतात तुला जे योग्य वाटतं ना ते कर, मी काहीच बोलणार नाही आहे, तुला जे परफेक्ट वाटते ते कर. त्यावर अण्णासाहेबांना ती म्हणते की हो मला असं वाटते की त्यांनाच आपण हे जेवण बनवायला ठेवूया, त्यांना त्याचे पैसे जे काही आहेत ते वेगळे आपण देऊया. तर त्यांना कॉल लावता का तुम्ही असं मॅनेजरला रमा म्हणते. आणि रमाने आता अक्षयच्या फोनवर कॉल केलेला असतो. तर अक्षयचा फोन इथे असणाऱ्या आरोहीने उचललेला असतो. आरोही आता फोनवर बोलत असते आणि ती म्हणत असते की माझे बाबा ना आंघोळीला गेलेले आहेत, मी त्यांची सेक्रेटरी बोलते आहे, त्यांची मुलगी असं देखील आता आरोही रमाला म्हणत असते. रमा आता हे सगळं काही ऐकते ना तेव्हा मात्र आता रमा म्हणते की अच्छा त्यांची सेक्रेटरी बोलते का, मला ना जरा काम होतं मॅडम तुमच्या बाबांकडे, तुमचं वय काय तसं. तर ती म्हणते की 7 वर्षाची आहे मी. आता हे सगळं ऐकल्यानंतर मात्र खूप मोठा धक्काच रमाला बसतो, कारण रमाला कळून गेलेलं असतं की आपली मुलगीसुद्धा आता 7 वर्षाचीच असेल. तर आता
तुम्ही कोण बोलताय, तुमचं काही काम आहे का माझ्या बाबांकडे? त्यावरती सांगते की मी आरके मॅडम बोलते, तुझे बाबा ज्या संस्थेत काम करतात ना तिथून मी फोन केलेला आहे असं देखील ती आता सांगू लागते. तर इकडे मात्र आता आरोहीशी बोलताना रमाला कुठेतरी तिच्या मुलीशीच बोलते असं फिलिंग येऊ लागतं आणि म्हणूनच ती एकदम आतुरतेने आरोहीसोबत बोलत असते आणि आरोहीसुद्धा तिला एकदम छान अशी उत्तरं देत असते. तर दुसरीकडे मात्र हे सगळं ऐकूनच रमाला खूप जास्त आनंद होतो. रमा आता विचार करत असते. तर दुसरीकडे आता रमा काही पुढे बोलायला जाणार तितक्यातच इथे असणाऱ्या त्या अण्णासाहेबांना ठसका लागतो. अण्णासाहेबांना जेव्हा ठसका लागतो तेव्हा मात्र रमा फोन तसाच बाजूला ठेवते आणि अण्णासाहेबांना बघू लागते. अण्णासाहेबांना काय झालं आहे ते, पण इथे मात्र आरोहीची बडबड ही सुरूच असते. आरोही म्हणत असते हॅलो हॅलो. तर आता त्यानंतर आरोहीच्या लक्षात येते की बहुतेक फोन समोरून कट झालेला आहे आणि म्हणूनच ती आता शांत राहते. तर दुसरीकडे मात्र आता साहेब जे आहेत ते म्हणत असतात की मला काही जास्त झालेलं नाही आहे, तू काम करतोच, मला आता बरं वाटतंय, तसंही माझी काळजी घ्यायला आहेत बरेच लोक, तू माझी काळजी करू नको, तू फक्त आता तुझ्या संसाराचा विचार कर, असं काहीसं आता रमाला ते म्हणत असतात. तर रमाला त्या सगळ्याचा राग येतो आणि रमा जी आहे ती मात्र आता अण्णासाहेबांकडे एकटक पाहत राहते आणि त्याच वेळेला आता ती अण्णासाहेबांना म्हणत असते की तुमचं ना आपलं काहीतरी वेगळंच असतं. तर दुसरीकडे मात्र आता आरोही ही अक्षयकडे जाते आणि म्हणत असते की आरके मॅडमचा कॉल आला होता आणि हे ऐकूनच खूप मोठा धक्का जो आहे तो आता अक्षयला बसतो. अक्षय म्हणतो काय, आरके मॅडमचा कॉल आला होता आणि तू आत्ता बोलतेस मला, आणि तू फोन उचलला होतास का? त्यावर आरोही म्हणते की हो मी फोन उचलला होता आणि मी त्यांना सांगितलं मी तुझी सेक्रेटरी आहे, तू आंघोळीला गेला आहे तर नंतर कॉल कर म्हणून. हे सगळं ऐकून तर अक्षयला धक्काच बसतो. अक्षय म्हणतो अगं ए बेडी मुलगी, तुला काही कळतंय का, त्या माझ्या बॉस आहेत आणि तू त्यांच्याशी अशा भाषेत बोलली आहेस, बापरे तू तर ना खरंच ग्रेट आहेस बाबा, असं देखील आता अक्षय जो आहे तो म्हणत असतो. आणि जेव्हा आता अक्षय हे सगळं काही म्हणतो ना तेव्हा मात्र आरोहीला हसू येतं. आरोही म्हणत असते की बाबा काय झालं, इतका काय चिडतोयस तू? तर आता आरोही सांगू लागते की अरे मी काही नाही जास्त बोलले, जे होतं ना तेच मी बोललेले आहे, तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही नीट होईल बघ, असं देखील आता ती म्हणत असते. त्याच वेळेला आता अक्षयला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि अक्षय जो आहे तो आता म्हणू लागतो चालेल बघतो मी काय होतंय आणि काय नाही ते, आता मलाच कॉल करावा लागेल. आणि असं बोलून अक्षय कॉल करतो. तर अक्षयचा कॉल जो आहे तो आता मॅनेजरने रिसीव केलेला असतो. तर मॅनेजर जो आहे तो आता अक्षयला म्हणत असतो की काही नाही, मॅडमने सहज कॉल केला होता तुम्हाला, त्यांना ना तुम्हाला त्या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं होतं. खरं तर 15 ऑगस्टचा कार्यक्रम आहे आपल्या शाळेमध्ये, त्याचे पैसे तुम्हाला वेगळे दिले देतील आणि त्याची सुद्धा जबाबदारी तुमच्यावर द्यायची ठरवलेली आहे मॅडमनी, कारण तुम्ही उत्कृष्ट जेवण बनवताय हे मॅडमना समजलं आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला अजून एक इन्व्हिटेशन द्यायचं होतं, ते म्हणजे आपल्या आज संस्थेमध्ये एक इव्हेंट आहे, ज्यांची न्यू ॲडमिशन झाले त्यांच्यासाठी हा इव्हेंट आहे, त्यांचा सत्कार होणार आहे, त्यामुळे तुमच्या 4ही मुलांना तिथे घेऊन या, असं देखील आता तो मॅनेजर जो आहे तो सांगू लागतो. आणि त्यावर अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे चालेल, मी घेऊन येतो माझ्या 4ही मुलांना, असं बोलून आता अक्षय जो आहे तो फोन कट करतो. जेव्हा अक्षय जो आहे तो फोन कट करतो तेव्हा मात्र आता इथे अक्षयच्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात. अक्षय जो आहे तो आता विचार करत असतो की आता काय करायचं, सगळं कसं मॅनेज करायचं, कारण आता मुलांना सुद्धा घेऊन जायचं असतं आणि त्याचसोबत आता तिथे इव्हेंट असतो आणि त्या इव्हेंटमध्ये नेमकं काय काय होणार असतं हे काहीच अक्षयला माहिती नसतं. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय आपल्या मुलांना 4ही मुलांना तयार करणार असतो. पण आता जी आरोही असते तीसुद्धा या सगळ्या प्रोग्रामला जाणार असते. खरं तर आरोही जी आहे ती आता या प्रोग्रामला छान तयार होऊन जाते, कारण आरोही आणि त्याचसोबत रमाची या इव्हेंटमध्ये भेट होताना दिसणार आहे. म्हणजेच आरोही इतके दिवस ज्या क्षणाची वाट बघत होती तो क्षण तिच्या आयुष्यात आता येताना दिसणार आहे. म्हणजेच आता आरोही जेव्हा आता त्या संस्थेमध्ये येते आणि तेव्हा काळोख अचानक लाईट जाते आणि काळोख होतो, आणि जेव्हा काळोख होतो ना तेव्हा तिच्या समोर अचानकपणे परी येऊन उभी राहते आणि
ती परी जी आहे ती दुसरी कोणी नाही तर साक्षात ती रमाच असते। जेव्हा ती तिला बघते ना तेव्हा ती म्हणते की माझे बाबा नेहमी म्हणतात की माझी आई ना स्टार झाली आहे, तर मग हे असंच झालं आहे का, माझी आई अशी स्टार झाली आहे का, असाच विचार ती करते। आणि आता समोर उघडून पाहते तर काय डोळे उघडून पाहिल्यानंतर समोर तिला ती परी दिसते आणि तिला वाटतं की तीच तिची आई आहे आणि म्हणूनच ती लगेच जाऊन तिला मिठी मारते आणि म्हणते की आज माझं स्वप्न पूर्ण झालं, मला माझी आई भेटली बोलून ती आता रमाला घट्ट मिठी मारते। रमाला जेव्हा ती आता घट्ट मिठी मारते ना तेव्हा रमासुद्धा खूप जास्त खुश झालेली असते आणि रमाला सुद्धा इतक्या दिवसानंतर तिची मुलगी भेटली याचा आनंद झालेला असतो। तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा।